आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई अक्षरा शांत हो पुरी. हा शांत. इथे बस बर. हा अक्षरा असं खचून जायचं नाही. अगं एवढं समजा होऊन बी तू परीक्षेला गेलीस याचंच लई कौतिक वाटतंय मला. इतका हात दुखत असताना पेपर लिवलास यातच तुझं खरं यश आहे. आणि अक्षरा सांगू का, मला असं वाटतं की तुझ्या या हाताच्या दुखण्यामुळे ना तुला अंधारी आली असणार. आणि तू औषध बी घेतलं होतंस ना व, त्यामुळे गुंगी आल्यासारखं झालं असेल तुला. बरं हे बघ, जे व्हायचं ते झालं. आयुष्यात अशा संकटांचा सामना आपल्याला करावाच लागतो. पण म्हणून खचून जायचं नाही. आणि पोरी तुला तर अजून लई लांबचा पल्ला गाठायचा आहे. बरोबर बोलताय. मला असं खचून जाऊन नाही चालणार. पण तुमच्या सगळ्यांच्या किती अपेक्षा होत्या माझ्याकडे. मी त्या अपेक्षांना खरी नाही उतरू शकत. खूप वाईट वाटतंय. तुझा काही बी दोष नाही बघ अक्षरा. समजा माझ्यामुळे झाले. मीच तुला डॉक्टरकडे जाण्यासाठी फोर्स केला आणि त्यात येळ बी गेला. पर त्यावर मी तुला औषध घेऊन दिलं आणि ताई म्हणतात तसं त्या औषधाने गुंगी येते. म्हणजे पुन्हा ही तर मीच अपराधी ठरले. नको तिथं डोकं चालवलं. ताई ताई कसा गेला पेपर? अगं शर्वरी बघतीयस ना व, अक्षरानं एवढे कष्ट घेतले, एवढे जीव तोडून अभ्यास केला, तर बिचारीचं नशीबच फाटक बघ. आता आपली अक्षरा तिचं IPSचं स्वप्न पूर्ण होणार नाही बघ. उर्वशी तू न जरा शांत राहा. आणि तुम्ही समजेच लक्षात घ्या, जे व्हायचं होतं ना ते होऊन गेलं. पर अक्षरा आता तू फक्त परीक्षा देऊन आली आहेस, अजून रिझल्ट लागलेला नाही. अगं एवढं समजा होऊन बी तू परीक्षा दिलीस ना व, मग बघ यातनं बी काहीतरी चांगलंच घडेल. हे बघ अक्षरा बाळा, तू काय बिकाळजी करू नगस. देवी आईवर विश्वास ठेव, ती समद नीट करेल बघ. हो आत्या, माझा देवी आईवर पूर्ण विश्वास आहे. पण मी पेपर कसा लिहिलाय, परीक्षा कशी दिली ते फक्त मला माहिती आहे. अक्षरा यो समजा विचार आपण रिझल्ट लागला ना की मग करू. आत्ताच तू त्याचा विचार करू नकोस. देव न करो पर या परीक्षेत तुला यश आलं नाही ना तरी बी काय बी बिघडत नाही. पुण्यांदा परीक्षा होईलच नव, तवा फॉर्म भर आणि माझी खात्री आहे त्यावेळी तू नक्की पास होशील. अक्षरा तू किती बी प्रयत्न कर, तुला कधीच IPS होता येणार नाही. तुझ्या आणि IPSच्या मध्ये ही उर्वशी उभी आहे, विसरू नकोस तू.
सोडा ना साहेब, सोडा ना, सोडा ना साहेब, सोडा ना. चाल चाल. हे बघा, फार ऐकून घ्यायची सवय नाही मला. तुमचे प्रॉब्लेम्स तुम्ही बघा. माझे पैसे माझ्यापर्यंत वेळीच पोहोचले पाहिजे, कळलं? साहेब, अहो कोल्हापुरातली एवढी निर्मनुष्य जागा कोल्हापुरात राहून कधी मला कळली नाही, पण तुम्ही शोधून ठेवली. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे डिपार्टमेंटच्या बाहेरची सगळी कामं तुम्ही इकडेच उरकत असाल. पेढे तुमच्यासाठी खास आणलेत पेढे. मला इतका आनंद झालाय ना, तुम्हाला काय सांगू साहेब. आता काही झालं तर ती अक्षरा काय IPS होत नसते. आज खऱ्या अर्थानं आपण निर्धास्त बिनधास्त झालो. कसलं टेन्शनच उरलं नाही आता. यात काय नवीन सांगतोय ते मला आधीपासून माहिती आहे, कळलं? आम्ही पोलीस आहोत. आमची नजर चारी बाजूला असते आणि आमच्यापासून कोणी सुटू शकत नाही, कळलं? होय तर तुमची नजर आणि तुमचा प्लॅन कोणी नादीच लागायचं नाही त्याची. हो, त्यासाठीच तुमचं कौतुक करायला, अभिनंदन करायला आलो इथं. सरते शेवटी इतक्या प्रयत्नांनी आपला प्लॅन सक्सेसफुल झाला असं म्हणायला काय हरकत नाही. आपला ते माझा प्लॅन मी डोकं घातलंय, कळलं ना? तुमच्या भरोश्यावर असतो ना तर अक्षराला वर्दीत बघायची वेळ आलीच ती. हो, नाही साहेब, तुम्ही एवढं रागवू नका लगेच. म्हणजे मला आपला म्हणजे आदरार्थी म्हणायचं होतं. आपला पण राहील. तुमचा प्लॅन भारी होत. तुम्ही नवरा बायकोंनी इतके प्लॅन केलेत, एक प्लॅन सुद्धा सक्सेसफुल झाला नाही. कसं असतं ना, योग्य वेळी सोनारानेच कान टोचावे लागतात. पुन्हा ऐऱ्या गैऱ्याला ते जमत नाही. बरोबर बोलताय साहेब तुम्ही. तुमचं डोकं म्हणजे विमानापेक्षा फास्ट चालते. तुम्हाला करेक्ट माहित असतं कुठल्या वेळी काय कसं करायचं. काय प्लॅन केलाय तुम्ही, काय प्लॅन केलाय तुम्ही. नमरीच. अहो, जे आम्हा नवरा बायकोला महिनाभर जमलं नाही, नुसती जंगड पकड चालू होते. लाईटच बंद कर, ह्याव कर, त्याव कर. पण तुम्ही ऐन वक्ताला बरोबर डाव साधला. घ्या, तोंड गोड करा, पेढे घ्या. तुझ्या तोंडानं माझं कौतुक करणं बंद कर आणि माझी मिठाई माझ्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचते, कळलं? अहो साहेब, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ही तुम्हाला खायला आणली हो मिठाई. तुमची मिठाई मी आधीच तयार ठेवली. हे बघा. इंगळे, सगळ्यांचं तोंड गोड करा. होय साहेब. आणि हा बॉक्स जपून ठेवा. होय साहेब. कसा आहे सावकार, वाटेतला मोठा काटा मी दूर केला. आता माझ्या कामाला वेळ होता कामा नाही. माझी मिठाई पटपट मिळत राहिली. भाई साहेब, काय सुरू आहे तिकडे? गोपाळ, मला माफ कर. मी तुझं स्वप्न पूर्ण करण्यात कुठेतरी कमी पडले. नाही जमलं मला.
मला माहिती आई अंबाबाई आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे कायम होता. पण यावेळी चूक माझी आहे. हरले मी. नाही जमलं. नाही जमलं. सुंदर लस त्रास होतोय. वैर अरे पण यासनी कसं सावरू ना मला काय बी कळत नाही बघ. IPS झाले असताना तर लय भारी झालं असतं बघ. अरे आपल्याला नुसतं बघून वाईट वाटतंय. त्यांनी एवढी मेहनत केली, त्यांना कसं वाटत असेल विचार. बारक्या माझ्या डोसक्यात एक आयडिया आली आहे बघ. आता कसली आयडिया? परत बसवतो काय पेपरला? अरे ते पेपरचं सोड, पण यासनी असं उदासाने खसलेलं बघवत नाही बघ. मला यांच्या चेहऱ्यावर परत हसू आणायचं आहे. तू काय करायचं? तूच माझ्या संग मी सांगतो. चल, ये. शर्वरी शर्वरी काय काम होतं? होय, मला ना महत्वाचं पत्र लिहून हवंय बघा. पत्र? आत्ता कशाला? ए बाई, तू लिहून देशील का नाही ते सांग की. कशाला एवढी प्रश्न विचारते? ए मी देते लिहून, पण जिजूंना येतं की लिहायला? ताईच्या सगळ्या नोट्स त्यांनीच लिहिल्या होत्या, विसरलास? आठवते, यस तिथं आठवते. पण ह्याने लिहिलेलं वाचणार कोण? त्या वहिनीनेच कसं वाचलं काय माहिती. मी देते लिहून. हा घेऊन आले. अक्षरा तू ठेव बघू. करते ना मी. नाही तू इथं बस. सत्या नाही म्हणलं ना. बस बस. गपचूप बसायचं आणि खायला घ्यायचं. वा ताई, आज एवढा गुलाबजामचा बेत केलाय तुम्ही. आणि तुमचा भाचा कुठे आहे? इतका घमघमाट सुटलाय पण तरी बी अजून आला नाही. काय ग सुंदर कुठे आहे? हाय हाय, इथंच आहे इथंच आहे. हो कुठं बी गेलो नाही. अहो त्याचं काय झालं आई, हे अक्षरांसाठी पत्र आलं होतं ना, म्हणून मी बाहेर थांबलो होतो बघ. पत्र? सावकाश बघू कोणाचं आहे? कोणाचं पत्र आलंय? अहो आता मला कसं ठाव असणार आहे? हे घ्या तुम्हीच बघा आणि मोठ्याने वाचवाने समजण्यास कळत. अक्षरा सुंदर सूर्यवंशी IPSच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. काल परीक्षा झाली आणि आज रिझल्ट लागला बी. ही पास होणं कसं शक्य आहे? IPS अक्षरा यांच्या सेवेत एक व्यक्ती 24 तास उपलब्ध राहील. ती व्यक्ती आहे सुंदर सूर्यवंशी. जय हिंद मॅडम. हेड कॉन्स्टेबल सुंदर सूर्यवंशी तुमच्या सेवेत हजर आहे. मॅडम आपल्याकडे ना नवीन गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. त्याच्या तपासासाठी आपल्याला मंगळवार पेठ पद्मावती इथं जायचंय बघा. तरी ना मी तुम्हाला गुन्ह्यांची थोडक्यात माहिती देतो. तर गुन्हा क्रमांक 1, बायको नवऱ्या संग बोलत नाहीये म्हणून नवऱ्यानं आपली मदत मागितलेली आहे. त्यानं पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्याचं असं म्हणणं आहे, जो पातूर माझी नाराज झालेली बायको माझ्या संग नीट बोलत नाही
तो पातूर तो पोलीस स्टेशनाच्या बाहेर आंदोलन करत राहणार आहे. हा. गुन्हा क्रमांक 2, बायकोला मालदीवला फिरायला नेतो सांगून नवऱ्यानं मालवणला फिरायला नेल्यामुळं बायकोनं त्याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. अहो, तिसरा गुन्हा ना तर लय चित्र आहे बघा. बायकोनं सांगितलं की गजरे घेऊन या, तर नवऱ्यानं गाजरं आणल्यामुळं बायकोनं रात्रभर नवऱ्याला बाहेरच ठेवलं. गाजरा काय मी बोलते. अहो, थँक्यू. माझ्या डोक्यातले हे सगळे विचार जावेत म्हणून हा सगळा खटाटोप केलात ना. खरंच मी खूप नशीबवान आहे. मला तुमच्यासारखा इतका प्रेमळ, समजूतदार आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारा नवरा मिळाला. खूप कौतुक आहे तुमचं. मग आमचा सुंदर हाईच जगात भारी. समद्यासनी असंच जीव लावतो बघ. आणि लहानपणापासूनच असा प्रेमळ बी आहे. पण माझी बी एक तक्रार आहे बायकोबद्दल. तक्रार? आणि अक्षराबद्दल? होय, मला लगेच हार मानणारी, एवढं तेवढं मनाला लावून घेणारी बायको मिळाली आहे. अहो, अजून कशात काय नाही तरी बी कशाला मनाला लावून घेताय तुम्ही? हा, निकाल लागल्यावर काय ते बघायचं. पास झालं तर झालं, नाही तर नाही. होय तर. अहो, एवढं जीवाला लावून घ्यायचं काहीच कारण नाही बघा. ठीक, नाही घेत मी टेन्शन. अ, 15 दिवस कसे गेले कळलंच नाही ना. आज एकदाच काय ते तुझ्या हाताचं फ्रॅक्चर पण निघालं आणि तुझ्या एक्झामचा रिझल्ट पण. खूप टेन्शन आलंय ग शरू. एक तर नेटवर्कमुळे रिझल्टची साईट ओपन होत नाहीये, म्हणून हे सायबर कॅफेत जाऊन रिझल्ट आणायला गेलेत. काय होईल काय माहिती. होय, पण तो येणं पण झालाय ना. एवढा वेळ लागतो का? मग जर फोन करतोय, फोन बी उचलाय ना. परत लावून बघ. ताई, हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मला खात्री आहे तुझा रिझल्ट चांगलाच लागणार आहे. तुझ्या कष्टाचं फळ तुला नक्की मिळेल बघ. जीजू. अहो, बोल की काय ल. बोला ना, काय झालं? काय लागला रिझल्ट? जीजू, असे शांत का उभे आहात? बोला ना काहीतरी. उगाच नाटक करू नका. इथे आमच्या काळजाचे ठोके वाढले. तुम्हाला नसेल सांगायचं ना तर इकडे द्या पेपर, आम्ही बघतो. द्या इकडे. नापास. माफ करा मला. मी तुमच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकले. माफ करा. मी नापास झाले. माफ करा.
हे नाहीये, तिकडे कोणीच नाहीये. देवा, हे स्वप्न होतं. आज रिझल्ट आणि असं स्वप्न पडलंय. काही अशुभ संकेत नसतील ना? मी यांचं आणि गोपाळचं स्वप्न पूर्ण करायला कमी पडणार नाही ना? असं म्हणतात पहाटेचे स्वप्न खरी होतात. खरंच मी नापास झाले तर? आई अंबाबाई, नक्की काय आहे तुझ्या मनात? आता असं स्वप्न का पडलं असेल? हे स्वप्नच राहू देत. असं काही सत्यात नको उतरायला. माझं IPS व्हायचं स्वप्न अपूर्ण राहू देऊ नकोस. तूच माझ्या पाठीशी कायम असतेस. माझी तारणहारस तू. आतापर्यंत सगळ्या संकटात तुझ्याच आशीर्वादाने तोंड देऊन सगळ्यातून बाहेर पडले मी. आताही तू माझी साथ सोडू नकोस.